वाघाचे बछडे काय लढायला लागले. 74 किलो सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी नेत्रदीप अशी लढत माती आखाडा क्रमांक 1 वरती चालू आहे. धोबी डावाचं प्रात्यक्षिक पुणे विरुद्ध बीड अतिशय प्रेक्षणीय लढत मॅट 1 वरती चालू आहे. ब्रॉन्झ मेडलची 92 किलोची पृथ्वीराज व रेड कस्टम अंतिम प्रकाश काळे ब्ल्यू कस्टम तयार आहे. सौरभ पाटील साठी करो किंवा मरो अशी स्थिती. तेजस गोपने आघाडीवरती. अंतिम 13 सेकंद बाकी. पुन्हा धोबी डावाचं प्रात्यक्षिक होतं आणि वेळ संपली. तेजस गोपणे सातारा लालपटी बुलेट गाडी आणि सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला. अभिनंदन. टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. तेजस गोपणे सातारा लालपट्टी 74 किलो सुवर्ण पदकाचा मानकरी आणि सौरभ पाटील कोल्हापूर जिल्हा हा रौप्य पदकाचा आणि स्पेंडरचा मानकरी ठरला. दोन्ही पलवानांचं अभिनंदन. रोहन संपलेल्या कोटवडीने जालना लालपट्टी. शुभम ढोणे धाराशिव निळीपट्टीमध्ये 70 किलो माती आखाडा क्रमांक 1 वरती कंटोनी राहणार. निरगुडे हिंगोली विजयी पुढच्या फेरीमध्ये प्रवेश. चला सिद्धांत गवई अकोला लाल कास्ट्यूम मॅट जवळ या. विरोध पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा निळा कास्ट्यूम मॅट जवळ या. सातारा जिल्ह्याचा तेजस गोपने बुलेटचा मानकरी सुवर्ण पदकाचा मानकरी 74 किलोचं अभिवादन करायला लागलाय. एकदा टाळा करूया तेजससाठी. 92 किलो ब्रांझ पदकासाठी ऋतुराज शेटके कोल्हापूर जिल्हा लालपट्टीमध्ये चला. रविराज निंबाळकर सोलापूर जिल्हा निळ्या पट्टीमध्ये चला. सत्तर किलो माती क्रमांक 1 वरती चॅलेंज रोहन मॅट क्रमांक 2 वरचा रेडची डेंजरची ऍक्शन झालेली आहे. ब्ल्यू धोकादायक स्थितीत रेड 2 पॉइंट्स चॅलेंज 1. रोशन पैलवान जालना लाल स्कोर दुरुस्त करा 4-4. शुभम ढोणे धाराशिव हे निळीपट्टी. 2 कसले चालू कुस्तीनंतर शिवराज नायकवाडी सांगली लालपट्टी. पवन चौधरी ठाणे ग्रामीण निळ्या पट्टीमध्ये तयार व्हा. माती आखाडा क्रमांक 1 वरती 70 किलो पहिली फेरी कंटिन्यू चालू राहणार आहे. चालू कुस्तीनंतर 92 किलो दुसरी ब्रॉन्झ मेडलची लढत मॅट क्रमांक 1 वरती संपन्न होणार आहे. पैलवान तयार रहा.
डॉक्टर मेडिकल टीम 2 नंबर मॅचशी संपर्क करा ताबडतोब. वैद्यकीय अधिकारी ठीक आहे. ओके ओके. फायनलचा कडा मुकाबला पहा 2 नंबर मॅट वरती. लाल 8 निळा 12 सोलापूर विरुद्ध कोल्हापूर. फायनल साठी काटेकी टक्कर. बुलेट आणि स्प्लेंडरचा मानकरी कोण. क्षणाक्षणाला उत्कंठा. चालू कुस्तीनंतर माती आकडा क्रमांक 1 वरती शिवराज नायकवडे सांगली लाल पट्टी, पवन चौधरी ठाणे ग्रामीण निळ्या पट्टीमध्ये तयार राहायचा आहे. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये निळा कास्टूम परिधान केलेले अमोल दिंडे बीड कास्य पदकाचे मानकरी. टाळ्या करा पैलवानसाठी. पुढची कुस्ती पृथ्वीराज वनवे रेड कास्टूम वर्सेस प्रकाश काळे ब्ल्यू कास्टूम. 92 किलोच्या दुसऱ्या ब्रॉन्झ मेडलची लढत सुरू होते. मॅट 1 वर 12 समान गुण पहा मंडळी. महाराष्ट्र राज्य कुस्ती संघ व रामकृष्णांना सातव पाटील व समस्त ग्रामस्थ वाघोली यांच्या वतीनं आयोजित भव्य दिव्यासी 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा हजारो कुस्ती शौकीनांच्या साक्षीनं संपन्न होते. टेक्निकल सुपरिटी संपलेल्या कुस्ती लाल 13 निळा 12 शुभम ढोणे धाराशिव निळी पट्ट धारण केलेला पलवान विजय. टेक्निकल बॉल. शिवराज नायकवडे सांगली लाल पट्टी 15-12 पवन चौधरी ठाणे ग्रामीण निळी पट्टी. 92 किलो सुवर्ण पदक आणि रौप्य पदकासाठी लढत. श्रेयस घाट कोल्हापूर रेड कास्टूम, ओंकार येलबर पुणे जिल्हा ब्ल्यू कास्टूम. मॅट क्रमांक 1 वरती कुस्ती लागणार. 92 किलो फायनल. पैलवान तयार रहा. चला आणि
सुवर्ण पदकाचा मानकरी आणि बुलेटचा मानकरी ठरला सोलापूरचा ज्योतिबा अटकरे आणि रौप्य पदक आणि स्प्लेंडरचा मानकरी ठरला करण देसाई कोल्हापूर. दोन्ही पैलवानांचं अभिनंदन. जरा टाळ्या वाजवा सर्वांनी गॅलरीतली मंडळी. धन्यवाद. आणि यानंतर महाराष्ट्र केसरी आजच्या सत्रातली पहिली लढत सिद्धांत गवई अकोला लाल कशोम पटकन मॅट वरती या आणि पृथ्वीराज मोहोळ पुणे जिल्हा निळा कशोम पटकन मॅट वरती या आणि संसद रत्न आदरणीय श्रीरंग अप्पा भारणे खासदार आणि आदित्य जावडेकर साहेब उद्योजक यांच्या शुभ हस्ते आणि माती आकडा